प्रेमाची गोष्ट या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. इकडे रूम मध्ये मुक्ता, आदी, सागर आणि सई हे चौघे पण सई आणि आदित्यसाठी स्कूल प्रोजेक्ट तयार करत असतात. मुक्ता आदीला आणि सागर सईला प्रोजेक्ट मध्ये मदत करत असतात. तेवढ्याच सावणीत येते आणि म्हणते, वाव, प्रोजेक्ट करताय का, असं म्हणत ती आदित्य जवळ जाऊन बसते. मुक्ता आदीला प्रोजेक्ट मध्ये मदत करत आहे हे काही सावणीला पाहवत नाही. मग ती मुक्ताने आदित्यसाठी बनवलेल्या प्रोजेक्ट मध्ये आधी नको म्हणत असतानाही चेंजेस करते. मुक्ता म्हणत असते, अहो सावणी, असं नका करू. उलट सावणी मुक्तालाच म्हणते, तू नको सांगू मला काय करायचंय ते, मला आता चांगलंच कळतंय तू काय करतीये ते. तुला काय वाटलं मला काही कळत नाही का. यावर मुक्ता आणि सागर काहीच बोलत नाही, तिला हवं ते करू देतात. दुसऱ्या दिवशी आदित्य प्रोजेक्ट घेऊन स्कूलसाठी जायला निघतो, पण ते प्रोजेक्ट तुटून खाली पडतं आणि सगळं प्रोजेक्ट खराब होतं. मुक्ता त्याला सावरायला जाते, पण ते सगळं खराब झालेलं असतं. आदी आता रडायला सुरुवात करतो. मुक्ता आदीला म्हणते, शांत हो राजा, करूया आपण, बघूया काहीतरी. स्वाती पण म्हणते, अगं सगळं खराब झालंय, ते सगळं नव्याने बनवावं लागेल. आदी आता रडत म्हणतो, आता कधी बनवणार, सगळं संपलं आता. मी टीचर्सला काय सांगू, टीचर्स मला ओरडतील, सगळे मार्क्स कट करतील. आदी म्हणतो, मी आणि मुक्ता आंटीने हे प्रोजेक्ट बनवताना हे सगळं इथं चिटकून ठेवलं होतं, पण ते आता सगळं तुटलंय. आता सई म्हणते, हा, ते सावणी मम्माने तिथून काढून दुसरीकडे लावलं आणि ते धरून सुद्धा ठेवलं नाही, म्हणून ते सगळं निघालं. आता सावणी हॉलमध्ये येते आणि म्हणते, काय झालं. प्रोजेक्ट पाहून म्हणते, ओ माय गॉड, काय झालं आधी प्रोजेक्टला. काल रात्रीपर्यंत तर ठीक होतं, अमेझिंग होतं, आता काय झालं. पण आधी मात्र सावनीसोबत काहीच बोलत नाही आणि शांत बसतो. आता सावनी मुक्ताला म्हणते, ओ आय सी, का हे सगळं तू मुद्दाम केलंस. राईट, हो, काल मी प्रोजेक्ट करायला आदित्यला मदत करत होते ना, ते तुला बघवलं नाही म्हणून तू हे सगळं केलंस. आय एम राईट. अगं माझ्यावर राग होता तर मला बोलायचं ना. आता सावनीच्या या बोलण्यावर आदित्य मात्र रागवतो. मम्मा, मुक्ता आंटीला काही बोलू नको, उलट त्यांनी मला मदतच केली. तू खराब केलंस, तूच खराब केलं माझं प्रोजेक्ट. तू का आली होती. करत होतो ना आम्ही. आता मात्र सावणी खूप रागवते, कारण आधी मुक्ताच्या बाजूने बोलतोय हे काही तिला सहनच होत नव्हतं. मग ती रागाने तिथून निघून जाते. आता पुढच्या भागात पाहूया सावणी आदित्यच्या मनात मुक्ताविरुद्धचे सॉफ्ट कॉर्नर्स कसे घालवते आणि पुन्हा ती आदित्यला मुक्ताविरुद्ध काय नवीन वाईट सांगते.